या व्हिडिओमध्ये दिसत असलेला 20 वर्षाचा पोरगा आणि 40 वर्षाची महिला या दोघांमध्ये भरपूर दिवस झाले शरीर संबंध होते. अचानक या महिलेच्या पतीला समजलं त्यावेळेला त्या महिलेच्या पतीने त्या महिलेचं पूर्ण गावातून धिंड काढली आणि त्यांच्यासोबत असं काय केलं की ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, आज जी घटना सांगणार आहे महाराष्ट्रामधील एका छोट्याशा गावामध्ये घडलेली घटना आहे. तसं तर खूप भयानक परिस्थिती चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. बायांना काहीच कळलं नाही. बायांना त्यांचा नवरा पुरच नाही. त्यांना नवीन जवान पोरं पाहिजेत. त्याचं कारणही वेगळं असू शकतं की त्यांचा पती त्यांना पूर्ण संतोष करू शकत नसेल किंवा त्यांना एक वेगळ्या प्रकारची रोग असू शकतो जे की ऑर्गॅझम लवकर येत नाही. त्याच्यावरती भरपूर उपाय आहेत, पण आता आपल्या भारतीय पुरुष त्याच्यावरती लक्ष देत नाही जास्त. त्याच्यामुळे अशी परिस्थिती घडते. तर सुनीता नावाची एक महिला की तिचा पती कामगार ऑटो चालक होता. ऑटो चालवायचा दिवसभर, रात्री आलं की कधी मन केलं करायचा, नाही तर आपला निवांत झोपायचा. थोडं दारू वगैरे पिण्याचा नाद होता. ज्या वेळेला पण करायचा त्यावेळेला 1 मिनटं 2 मिनटंच करायचा. त्यामुळे ही जी सुनीता होती पूर्ण आता कंटाळून गेलेली होती. हिला ऑर्गॅझमच येत नव्हता. हिला थोडा अजून टाईम पाहिजे होता. तसं बघायला गेलं तर तिचं काही चूक नाही बरं का. प्रत्येकाला त्यांच्या शरीराची भूक भागवण्याची इच्छा असते आणि त्यांना त्याचा अधिकार पण असतो. पण काय होतं माहिती आहे का, अशा वेळेला ते चुकीचा निर्णय निवडतात. त्यांच्या पतीला डॉक्टरपाशी घेऊन जायचं सोडून ते दुसराच पती हुडकाय शोधायला चालू करतात. असंच झालं सुनीतासोबत. सुनीताच्या शेजारी एक किराणा दुकान चालवणारा 20 वर्षाचा अमर, या अमरसोबत हिनं संबंध बनवायचा प्रयत्न केला. म्हणजे कसं, ही अमरला सुरुवातीला बोलायला चालू केलं तिनं, ओळख वाढवायला चालू केली, बाजार वगैरे त्याच्यापासून घेणे आणि बाजार खरेदी करताना अशा काही गोष्टींची त्याच्यासोबत बोलणे, जेणेकरून हा अमर जो आहे या सुनीताकडे आकर्षित होईल आणि लवकर तिच्या बेडवरती येईल. हळूहळू अमरला पण समजत होते की सुनीता काय आता गप्प बसणारी बाई नाही. सुनीता आपल्याला बेडवरती घेऊनच जाणार. आता हे बघितल्यानंतर अमर जवान होता. त्याचंही लग्न झालेलं नव्हतं, गर्लफ्रेंड वगैरे काय नव्हती. त्याचंही लक्ष होतं या सुनीतावरती. तिची ती अदाकारी, तिचं ते भरलेलं शरीर, अशी कंबर वगैरे बघून तोही तडपडायचा, पण करू शकत काय नव्हता. हळूहळू अमरनेही रिस्पॉन्स द्यायला चालू केला. आता सुनीता आणि अमर या दोघांमध्ये चांगलीच ओळख झाली होती. एके दिवशी ही सुनीता अमरला दुकानात गेल्यानंतर म्हणते, तू माझ्यावरती लक्ष ठेवून आहे. अरे पण लक्ष कधीपर्यंत ठेवणार आहे? कधी तर जवळ येऊन बोल, जवळ घे, मिठीत घे. असं म्हटल्यानंतर अमर आता पूर्ण बावचळतो. त्याला काहीच कळत नाही की एक बाय 40 वर्षाची पुढून येऊन आपल्याला अशी बोलते. म्हटल्यानंतर त्याने आत बोलवलं दुकानामध्ये, शटर डाऊन केला आणि तिथेच या दोघांमध्ये कार्यक्रम चालू झाला. मिठीत घेतलं, साडी खाली करून पूर्ण तिथंच रिकामा झाला हा अमर. त्यावेळेला अमर तर रिकामा झाला. सुनीताला एवढे वर्ष जे पाहिजे होतं ते मिळालं. एक जवान पोरगा, 10-15 मिनटं शरीरसंबंध करू शकणारा नवीन तावाचा पोरगा भेटला होता. दोघंही खुश झाले. सुनीताही खुश, तिचा ऑर्गॅझम झाला. अमरही खुश, पहिल्यांदा त्याला शरीरसंबंध करायला मिळाले, ते पण एका बाईसोबत, भाभीसोबत, आंटीसोबत. हे बघून दोघेही खुश. आता या दोघांमध्ये रेग्युलर शरीरसंबंध बनायला लागले. आता सुनीता रोज उठायची, भाकरी करायची, नवऱ्याला रिक्षावर पाठवायची आणि अमरच्या दुकानात जाऊन बसायची. हिचं हे रोजचं झालेलं होतं. आता पोरं होती, शाळेला जायची. त्याचं पोरगं 8वीत शिकणार. एक दिवशी त्याच्या रिक्षा चालवणाऱ्या पतीला म्हणते की मग मी दररोज ह्या दुकानात जाऊन बसते, काम नसलं तरी जाऊन बसते, मला थोडं काहीतरी वाटतंय. ज्या वेळेला आज तिथं जाते त्यावेळेला हे दरवाजा बंद करतात. आता पोरं ही छोटी नाहीत, पोरांना सगळं समजतं. असं म्हटल्यानंतर त्या रिक्षावाला, तिचा पती, संशय आलाच होता त्याला, पण तो काय बोलत नव्हता. जाऊ दे म्हणायचा, जाऊ दे म्हणायचा. पण आता यांचं एवढं जास्त झालं होतं की या लहान पोरांना सुद्धा समजायला लागलं होतं. आता तिचा पती एकदम रागाला गेला. त्या सुनीताला म्हटलं की तुझं काय चालू आहे त्या अमरसोबत? ती म्हटली काही नाही. तो म्हणला मी बघतोय तुझं लय झालंय, दुकानामध्ये काय जाते, सगळे लोक बघतात तुला, मोहल्ल्यामधले शरीर संबंध करते त्याच्यासोबत, जरा लाज बाळग. तुझं पोरगं मला येऊन सांगायला लागलं, एवढं लहानसं पोरगं, तुला काही लाज वगैरे वाटते का नाही? असं म्हणून तिला पहिल्यांदा धमकी दिली, समजावून सांगायचा प्रयत्न केला, ऐकना. परत थोड्या दिवसानंतर अजून त्या पोरांनी सांगितलं, मम्मी अजून तिथे जाते. म्हटल्यानंतर त्याने अमरला सांगितलं. अमरच्या थोडा डोक्यात प्रकाश पडला, पण शेवटी पुढून सुनीता बोलवती, एक चांगली हॉटबाय बोलवती. म्हटल्यानंतर हा तर काय गप्प बसणार होता काय? अमर ही शांत होईना. आता करायचं काय मित्रांनो? सुनीताचा जो रिक्षावाला नवरा आहे ना, याने अमरला एक दिवशी बोलावून खूप बेदम मारहाण केली. आता सुनीताला याचा राग आला. तिच्या लक्षात आले की हा जो आपला पोरगा आहे
हाच त्याच्या बापाला जाऊन सांगतोय सगळं. आता तिने विचार केला की याचाच काटा काढायला पाहिजे पहिल्यांदा. तिने तो अमर आहे ना त्याला सांगितलं की याच्यामुळे सगळं झाले. दोघांनी प्लॅनिंग वगैरे केली. एक दिवशी त्या पोराला बोलवलं दुकानात. अमर आणि सुनीता दोघं तिथं आले आणि म्हटले, "काय रे काय झालं? तू का सांगतो तुझ्या वडिलांना?" तो म्हणला, "तुम्ही हे जे करताय माझ्या लक्षात येते चुकीचं आहे. सगळे लोक मला नावं ठेवते. शाळेत गेली की सगळी पोरं मला असं म्हणतात की तुझी आई हे करते, दुकानात जाऊन काम करते." असं म्हटल्यानंतर मला वाईट वाटतं म्हणून मी वडिलांना सांगितलं तुमचं खूप झालं. आता ते सुनीता जी आहे त्या पोराला मारायला चालू करते. "तू परत सांगशील का?" तो म्हणायचा, "सांगणार मी." तर आता तिला खूप राग आला. तिने त्या ठिकाणी त्याचा गळा आवळून त्याला खतम केलं. आता यांना विचार पडला की करायचं काय? करायचं काय म्हटल्यानंतर सुनीताने काय केलं, घरी घेऊन गेली त्याला उचलून. घरी बेडवरती झोपवलं आणि ती बाहेर गेली शॉपिंग करण्यासाठी बाजारात. त्यावेळेला तिचा नवरा आलेला होता. बघितलं तर काय, त्याचं पोरगं तिथं पडलेलं आहे. उठवाय गेला उठेना. दवाखान्यात घेऊन गेला तर दवाखान्यात डॉक्टरांनी सांगितलं की हा संपलेला आहे. आता मित्रांनो याच्यानंतर तुम्हाला सांगतो, त्यांचा लगेच संशय गेला सुनीतावरती आणि अमरवरती. त्याने सुनीता आणि अमरला ओढत बाहेर आणलं आणि सगळ्या लोकांमध्ये मारायला चालू केले, जो की तुम्ही व्हिडिओ सुरुवातीला बघितला असेल. पण अमर आणि सुनीता या दोघांमध्ये प्रेम एवढं होतं, एकमेकाला सोडायला तयार नव्हते. त्या नवऱ्याने सुनीताच्या पोलिसांमध्ये तक्रार दिलेली. पोलीस वगैरे आले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. त्या पोराला पोस्टमार्टमसाठी घेऊन गेले. त्यांच्यानंतर लक्षात आलं की हो, मारहाण केल्यामुळे आणि गळा आवळल्यामुळे मृत्यू झालेला आहे. आता पोलिसांनी अमर आणि सुनीता दोघांविरोधात तक्रार केलेली आहे. दोघं कस्टडीमध्ये आहेत. आता यांच्यासोबत जे करायचं ते पोलीस करतीलच. पण मला सांगा, या दोघांच्या हौसेसाठी एका लहान पोराचा जीव गेला, याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय?